शाळेची 23,000 फी देणं बाकी होतं म्हणून शाळेने एका 13 वर्षीय विद्यार्थिनीच्या हातात थेट शाळा सोडलेल्याचा दाखला दिला। ही घटना भंडारा जिल्ह्यातली आहे। एका सीबीएसई संलग्न शाळेत हा सगळा प्रकार घडलाय। या सगळ्या प्रकारानंतर विद्यार्थिनीचे वडील हे उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयाने मात्र या विद्यार्थिनीला दिलासा दिला। वयाच्या 14व्या वर्षापर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे, त्यामुळे शाळा अशा पद्धतीने शाळा सोडलेल्याचा दाखला हातात देऊ शकत नाही, हा न्यायालयाचा निर्णय होता। खरं तर ही बातमी ऐकल्यानंतर अत्यंत संताप वाटला, कारण ज्या शाळेत आपल्या महाराष्ट्राचं भविष्य घडतंय त्या शाळेत विद्यार्थ्यांबरोबर अशा प्रकारे वागणूक होतीये हे अत्यंत चुकीचं आहे। एकीकडे जिथे मराठी शाळा डेव्हलप करायला पाहिजे होत्या, जिथे हे सगळं शिक्षण मराठी शाळेमध्ये द्यायला पाहिजे होतं, त्या शाळा बंद होत आहेत। दुसरीकडे सीबीएसई संलग्न शाळेमध्ये विद्यार्थ्यांबरोबर अशा घटना घडतायत, त्यामुळे हे खरंच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कितपत योग्य आहे याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।